आपण कशासाठी जोडलं हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि आपण 5 महिने कसे घेतले आणि किती संघर्षातून आपण हे 5 महिने मिळवलेले आहेत. जरी याच्यामध्ये कोणी समजा जास्त संख्येला मुंबईला आले नसेल तर राणीताई होते, त्यानंतर वर्षाताई पूजाताई होते आणि अश्विनी मॅडम होते, दिनेश सर होते, पवन सर होते, सगळे होते. पण मला एक सांगायचं आहे की तुम्ही म्हणतात की मला कायमचा रोजगार पाहिजे. तर कायमचा रोजगार पाहिजे तर सरकारला सर्वात पहिले काय दाखवावं लागते? संख्याबळ दाखवावं लागतं. सरकारच्या समोर आपण सामना करत असताना सरकारला संख्याबळ पाहिजे. तर आपण या मोर्चासाठी आपल्या हक्काच्या मागणीसाठी जर आपण मोर्चा जिल्ह्याभरातून आज घेत आहोत तर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जुळले पाहिजे होते. नुसतं आपण ग्रुपवरच टाकतो माझी पेमेंट थांबलेली आहे सर, कायमचा रोजगार मिळणार का सर, मुदतवाढ होणार का, नुसतं आपण ग्रुपवरच चालतो किंवा फोनवरूनच आपली चर्चा चालते. नेमकं आपल्याला आपल्या हक्कासाठी रस्त्यावरच यावं लागणार. आता तुम्ही बघितलं असेल का सरकार आपल्याला पेमेंट द्यायला सुद्धा समजा किती थांबलेले आहेत त्यासाठी सुद्धा पुढाकार घेत नाही. आपल्याला समजा वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि विशेषतः अशी आहेत की आपले आधार व्हॅलिडेशन असतील किंवा हे असतील काही कारणं सांगून आपल्या या ठिकाणी पेमेंटसुद्धा थांबलेले आहेत. माझी एकच विनंती आहे की आपल्याला जर कायमचा रोजगार जर मिळवायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम संघटित व्हावं लागेल. जसं आम्ही बाहेर दिंडीत होतो, आपल्यासाठी तुकाराम बाबा लढले, त्यांनीसुद्धा एक सिंहाचा वाटा आहे. बालाजी पाटील असतील, रिंकू राठोड असतील, अनिल चव्हाण साहेब असतील. आणि सगळ्यांना माहीत असेल का बाबांनीसुद्धा म्हटलेलं आहे का जरी प्रशिक्षणार्थीसाठी मला न्याय जर मिळवायचा असेल तर 2 एकर मी शेती विकून टाकतो, पण तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय मी राहणार नाही. जर तो माणूस त्यांना काही गरज नाही, त्या माणसाला काय असं काहीच आवडत नाही, आणि तो माणूस जर सांगत असतील तर आपण याच्यामध्ये सहभागी असले पाहिजे. तर त्यांचं पण 9 तारखेपासून सांगली या ठिकाणी उपोषण, साखळी उपोषण होणार आहे. तर त्याच्यामध्ये आमरण उपोषण बाबा करणार आहेत. तर त्यांनासुद्धा आपल्याला पाठबळ द्यावा लागेल, कारण ते सुद्धा तुमच्यासाठीच लढत आहे. आणि हा मोर्चा याच्यासाठीच होता की आपल्याला आपला हक्क आणि आपले जे काही पेमेंट थांबले असतील किंवा पुढचे आपल्याला कायम रोजगार मिळवण्यासाठी हा मोर्चा होता. आणि या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झाले. मी सर्वांचा मनापासून आभार मानतो. यापुढे जेव्हा अधिवेशन येईल तर आपल्याला सगळ्या जिल्ह्याभरातून पूर्ण संघटित होऊन आपल्याला पुढचा लढा लढायचा आहे. एवढा